अरे सोडा सुरळी करून तो प्रश्न विचारताच भडकले राऊत 5 राज्यातील निवडणुकांवर केले सर्वात मोठे भाष्य। विधान परिषदेसाठी अंबादास दानवे हे केवळ शिवसेनेचेच नाही तर महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेवरील सस्पेन्स वाढलेला आहे। त्यांनी काँग्रेस पक्षाचे कान टोचले आहेत। राष्ट्रीय पक्षाची भूमिका आणि त्यावरून वाद होणार नाही त्याची दक्षता सर्वच पक्षांनी घ्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले आणि त्यामुळे दानवे यांच्या उमेदवारीवरून वाद उफाळतो की त्यावर पडदा पडतो हे लवकरच समोर येईल। एक्झिट पोलचा आधार घेत भाजपचा 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारणार असल्याबाबत संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला आहे। यावर त्यांनी एक्झिट पोल नाकारला। त्यांनी एक्झिट पोलचा कौल नाकारत पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी तर केरळमध्ये काँग्रेस आघाडी निवडणूक जिंकणार असल्याचा दावा केला आहे। काँग्रेसचा विश्वासात घेतलं नाही हर्षवर्धन सपकाळ म्हटलं आम्हालाही माहिती नव्हतं ते नाव पुढे येईल। हा एक प्रश्न कायम ते प्रत्येक वेळेला त्यांच्या काँग्रेसच्या मनामध्ये काही शंका असतात। राज्यसभेच्या वेळेलाही शरद पवारांच्या नावाविषयी त्यांच्या मनात संभ्रम होता, पण शरद पवार साहेबांना पाठिंबा देण्याचा पहिला निर्णय काँग्रेसनेच जाहीर केला। ते ठपका आमच्यावर ठेवतात। आता या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी शिवसेनेनं अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली। मला इतकंच म्हणायचं आहे की आपली संख्या तटपुंजी आहे, त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक निवडणुकीला आपल्याला काही गोष्टी वाटण करून घ्यावं लागेल। आत्ता शिवसेनेला आहे, मागची निवडणूक राज्यसभेची पवारसाहेबांना गेली, पुढली विधान परिषद ही काँग्रेसने घ्यावी अशा प्रकारचं चर्चा होऊ शकते। शिवसेना तिसरा उमेदवार देईल म्हणून उद्धव ठाकरे माघार घेत आहेत असं म्हटलं जातं। अजिबात नाही। अंबादास दानवे शिवसेनेचे उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांना महाविकास आघाडीची जेवढी मतं आहेत तेवढी मिळतील। उद्धव ठाकरे कारण की जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला राजकीय भूकंप बघा आमदारकी ही काय उद्धव ठाकरेंचं ब्रेड अँड बटर नाही। त्यांना मुख्यमंत्री पदासाठी सगळ्यांनी आग्रह केला म्हणून त्यांना आमदार व्हावं लागलं आणि आता त्यांनी त्या आमदारकीचा त्याग केलेला आहे। अरे छोडो एक्झिट पोल, सुरुळी घालून टाका याच्यामध्ये। कोई उलटफेर नहीं है, कोई नहीं। पश्चिम बंगाल में ममता दीदी भारी बहुमत से जीत रही। केरल में कांग्रेस के लीडरशिप में जो फ्रंट बना है वो जीत रहा है। तमिलनाडु में स्टालिन जी की लीडरशिप में डीएमके जीत रही है। आसाम में कांटे की टक्कर चल रही है और पुदुचेरी में डीएमके और कांग्रेस अलायंस जीत रहा है। यही एग्जिट पोल समझ लीजिए। ब्यूरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।